आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आजच्या या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेला व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय चंद्रकांत दादा, राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळाभाऊ नांदगावकर, सर्व उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने आदरणीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला जनसमुदाय, ज्या दिवशी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी घोषणा केली की मी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देतो, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मनापासून आनंद झाला। त्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदुत्वाचं काम करणारा मनसैनिक आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा कार्यकर्ता ही एक नॅचरल युती आहे आणि राजसाहेबांचं मनापासून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून आभार मानले। कारण भाजपा, सेना, राष्ट्रवादी, आरपीआय या सोबतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकदीने या महायुतीमध्ये आली आणि त्यामुळे महायुतीला एक मोठी ताकद मिळाली। देशभरामध्ये आपण पाहतोय की देशातली जनता मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आतुर आहे। या देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देशातल्या सामान्य जनतेसाठी काम केलं। 24/7 काम करणारे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना इतिहासामध्ये या विजयाची नोंद होईल आणि पुण्यातनं मुरलीधर मोहोळ खासदार होत असताना याची सुद्धा इतिहासामध्ये नोंद होईल। फक्त एवढंच मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे मोठ्या मताधिक्याने निवडून येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता, याची सुद्धा इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही। मोदीजींनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक धाडसी निर्णय घेतले। मोदीजींनी पुण्याच्या सभेमध्ये असं सांगितलं की या देशाकडे, आपल्या भारत मातेकडे कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर मी त्याला सोडणार नाही। गेले 70 वर्ष या काँग्रेसनी या देशामध्ये आपण पाहतोय की काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी देशामध्ये कुठं हल्ला झाला तर त्याचा निषेध करण्याच्या पलीकडे काही केलं नाही। पण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी असं म्हणतात की देशाकडे जर वाकडी नजर केली, आमच्या देशामध्ये कुठं अतिरेकी हमला झाला तर घरात घुसून मारू, हे सांगण्याचं धाडस आणि हे सांगण्याची हिम्मत या देशाच्या पंतप्रधानांमध्ये आहे। नरेंद्र मोदींच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे, ही या देशातल्या सामान्य भारतीयांची भावना आहे। एक हिंदुत्वाची लहर देशभरामध्ये आहे आणि आज राजसाहेबांच्या निमित्ताने पुण्यामध्ये राजगर्जना होताना दिसते। मला खात्री आहे की मुरलीधर मोहोळ यांचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होणार आहे आणि राजसाहेबांच्या आजच्या सभेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हातामध्ये भगवी पताका घेऊन या विजयामध्ये एक सिंहाचा वाटा उचलण्यासाठी तत्पर झालेला आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व मनसैनिकांचं मनापासून आभार मानतो आणि या विजयासाठी आपण जे प्रयत्न करतायत त्याला मनापासून सलाम करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद।
धीरजजी घाटे साहेब. साईनाथ बाबर यांना विनंती करतो की त्वरित स्टेजवर यायचं. साईनाथजी बाबर. मी सन्मान्य राजेंद्र बागू आगसकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमचे मार्गदर्शक जे समोर बसलेत ते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब, नितीन सरदेसाई साहेब, शिरीष सावंत साहेब, व्यासपीठावर चंद्रकांत दादा पाटील साहेब, हर्षवर्धन दादा पाटील आणि आदरणीय व्यासपीठ. आज आपण या ठिकाणी मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ आदरणीय राजसाहेब ठाकरेंची सभा या ठिकाणी घेतोय. आजच्या या पावसामुळं खूप मेसेज व्हायरल झाले की ती सभा कॅन्सल होते का, कॅन्सल झाले का. पण आदरणीय राजसाहेबांवर प्रेम करणाऱ्या या पुण्यामध्ये खूप लोक आहेत आणि त्यांना उत्तर दिलं लोकांनी ह्याच्यावर की नाही, ही सभा आयुष्यात कॅन्सल होणार नाही, ही आयुष्यात डबल मोठी होणार आहे. आणि आज आपण पाहताय की मोठ्या संख्येने आदरणीय राजसाहेबांवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे करत असताना ही सभा घ्यायचं कारण आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना बिनशर्त पाठिंबा दिला. तो द्यायचं कारण खूप वेगळं आहे. मागील 10 वर्ष मोदी सरकार या ठिकाणी आहेत आणि केंद्र शासनाने भारतात आणि अख्ख्या राज्यात बऱ्याच राज्यांमध्ये केंद्र शासनाकडनं खूप मोठ्या प्रोजेक्ट या ठिकाणी आणलेत आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करायचे असतील तर एक भक्कम सरकार या देशाला हवं आणि भक्कम सरकार देण्यासाठी आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा दिला. हा पाठिंबा देत असताना त्यांनी कुठलाही स्वार्थ समोर ठेवला नाही. फक्त माझ्या महाराष्ट्राचा विकास व्हावा, माझ्या महाराष्ट्रातल्या युवा युवतींना काम मिळावं, माझ्या महाराष्ट्रात उद्योगधंदे यावेत, या सगळ्या कारणांमुळं आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी मोदी सरकारला पाठिंबा दिला. आणि आपण पाहताय, मी पुणे शहराचं बोलेल की या पुणे शहरामधील मागील 7-8 वर्षामध्ये 2-3 प्रोजेक्ट, 4-5 प्रोजेक्ट चालू आहेत. केंद्र शासनाकडे ते प्रोजेक्ट चालू आहेत, परंतु ते आता अर्ध्या अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे तुमचा नदी सुधार प्रकल्प असू दे, नदीच्या कडचे रस्ते असू दे, STP प्लांट असू दे, मेट्रो असू दे आणि पुण्याला भेडसावणारी ही वाहतूक व्यवस्था असू दे, तसेच पुणे आता अतिशय प्रदूषित होण्याचा मार्गावर चालू आहे. ह्या सगळ्यांवर एक भक्कम सरकार देशात असलं तर या पुण्याला काहीतरी मिळेल आणि भक्कम सरकार 400+ सरकार असणार आणि त्यात आपले आदरणीय पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असणार आहेत. हा आपल्या सर्वांना असणारा अभिमान आहे. आदरणीय मुरलीधर मोहोळांनी त्यांच्या कालावधीमध्ये खूप काम केलं आणि मुरली हा सर्वसामान्यातला आज आपल्याला या ठिकाणी उमेदवार मिळालेले आहेत. ते कोविडच्या काळात आपण पाहिलं 2 वर्ष त्यांना कोविडचे मिळाले. त्या काळात सुद्धा त्यांनी खूप काम केलं. ते काम करत असताना त्यांना स्वतः त्यांना कोविड झाला होता, तरी ते थांबले नाही, पण काम करत गेले. चांदणी चौक सारख्या रस्त्याचा प्रश्न, त्या चौकाचा प्रश्न, त्या ट्रॅफिकचा प्रश्न आदरणीय मेधाताई असतील, मुरली असेल, त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सोडवला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुरलीधर मोहोळांनी या शहरामध्ये केलं. एक चांगली प्रतिमा दिली आणि हे करत असताना आपण सर्वजण या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार या पुणे शहरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात अतिशय जोमाने काम करतात. मी मागाशी नाव घेताना सांगितलं की आमच्या महाराष्ट्राचे 3 नेते आज इथं खाली बसलेत. आदरणीय नांदगावकर साहेब असतील, नितीन सरदेसाई असतील, शिरीष सावंत. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की आमच्यावर खूप मोठे संस्कार आदरणीय राजसाहेबांचे झालेत. ह्या तिघांचं म्हणणं असं होतं की पुण्यातली निवडणूक आहे, पुणे शहरातली निवडणूक आहे आणि या पुणे शहरामध्ये असताना या पुणे शहरातले चेहरे पदाधिकारी या व्यासपीठावर दिसले पाहिजे, असा व्यापक विचार करणारी ही आमची मंडळी आज आदरणीय बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असेल, शिरीष सावंत असतील, ही सगळी मंडळी खाली तुमच्यामध्ये बसलेली आहेत. म्हणजे आम्हाला जे काम करायचंय हा काम दिखाव्याचं काम नाही करायचं, तर आपल्याला हे काम मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात करायचंय. त्यामुळं इथं डाव्या बाजूला आलेला
मनसैनिकांना विनंती आहे की आपण मागच्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी बसावं. आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे. पुणे हे झपाट्याने वाढतंय आणि हे झपाट्याने वाढत असताना पुण्याचं हा नियोजनबद्ध काम केलं पाहिजे. मागील 5 वर्षात चंद्रकांत दादा पाटील यांनी या ठिकाणी पालकमंत्री असताना खूप स्कीम आणल्या, खूप काय आणलं आणि राज्य शासनाकडनं भरपूर निधी बी आणला. त्या माध्यमातून काम झालं. मुरलीधर मोहोळ निवडून आले. देशात भाजपचं सरकार येणारच आहे. आता या पुणे शहराला खूप सारा निधी मिळणार आहे आणि या सगळ्याचा विचार करता आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी काही न हे करता आपली जिथे जिथं ताकद आहे, अख्ख्या महाराष्ट्राची जिथे जिथे ताकद आहे त्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांना मोदी साहेबांसाठी हा पाठिंबा या ठिकाणी दिला आहे आणि आमची सर्व मंडळी अतिशय जोमाने आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करतात. आजची सभा सांगून जाईल की मुरलीधर मोहोळांचा विजय हा निश्चित झाला आहे. कारण आदरणीय राजसाहेबांना मानणारा या पुणे शहरामध्ये खूप मोठा वर्ग आहे आणि मतांच्या संख्येतच म्हणालात तर मागील 2017च्या निवडणुकीमध्ये आम्हाला 2,40,000 मतं आहेत आणि सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ह्या सगळ्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी दिलेल्या आदेशामुळं महाराष्ट्र निवडणूक सेनेचा मनसैनिक अतिशय जोमाने काम करतोय आणि तो या विजय खेचण्याकरता अतिशय कष्टाने काम करतोय. मी सर्व मनसैनिकांना पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देईल आणि आपल्या कष्टाचं शंकरप्रय फळ होईल आणि या ठिकाणी आपला विचार केला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वागसकर साहेब. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ मानकर, मी यांना विनंती करतो की यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आदरणीय हर्षवर्धन पाटील, आदरणीय माधुरी मिसाळ, आदरणीय मेधाताई, आदरणीय बाळा नांदगावकरजी, आदरणीय सरदेसाईजी, आदरणीय बाबरजी, बाबू वागसकरजी, माननीय शेडगे, माननीय धीरजजी घाटे, आदरणीय नाना भानगिरे, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी आणि युवा मित्रांनो, राजसाहेबांच्या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. पहिले एक घोषणा द्या, राजसाहेब आगे बढ़ो, राजसाहेब आगे बढ़ो. या ठिकाणी मनसेचे सैनिक ज्यावेळी उपस्थित होतात तर कुठल्याही विजयाला अडचण येणार नाही असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. ज्या राजसाहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वसा आपल्या आयुष्यामध्ये जपला, त्या राजसाहेबांना ऐकण्याकरता आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला असं वाटतं की आज पावसाचा देखील वर्षा झाला म्हणजे एक शुभ संकेत या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. या सभेच्या निमित्तानं राजसाहेबांची ही सभा मुरलीधरच्या विजयाची नांदी ठरणार आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. या संपूर्ण वातावरणामध्ये राजसाहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये मराठी युवकांसाठी जे जीवनमान जगलेले आहेत त्याला आपल्याला कधी विसरता कामा नये. आणि राजसाहेबांचं पुण्याचं एक भावनिक नातं आहे, ते नातं जपण्याचा प्रयत्न देखील त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सातत्यानं केलेला आहे. मग बाबासाहेब पुरंदरेविषयी असणारे त्यांचा स्नेह, पुण्यातील युवकांविषयी असणारी त्यांची आपुलकी, या सगळ्या गोष्टीचा वेध घेत असताना
आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा देण्याचं त्यांनी जे ठरवलं, तसं बघायला गेलं असं 2-1 सीट त्यांना मिळाल्या असत्या, परंतु बिनशर्त पाठिंबा देत असताना पुन्हा एकदा मोदीजींना या देशाचं पंतप्रधान व्हावं या भावनेतून त्यांनी खऱ्या अर्थाने ही साथ देण्याची संकल्पना जी उराशी बाळगली, त्या निमित्तानं आजच्या सभेचं आयोजन मनसेच्या या सर्व सैनिकांनी केलेलं आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या संपूर्ण वातावरणामध्ये रवी धनगेकर पूर्वी मनसेचे सैनिक होते, परंतु वेगळ्या वातावरणामध्ये अपक्ष उभे राहिले आणि काँग्रेसच्या प्रवाहामध्ये ते गेले. परंतु आजची उपस्थिती, एवढा पाऊस असताना देखील मनसेच्या सैनिकांनी लावलेली आहे. त्यामुळे मुरलीधरच्या विजयामध्ये मनसैनिकांचा या ठिकाणी मोठा वाटा असणार आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळ्या वावटळ या पुणे शहरामध्ये फिरत असतात. मग मी किती गरीब आहे, मी किती चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न धनगेकर करत असतात. परंतु आता ही विधानसभेची निवडणूक नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे. आणि या लोकसभेमध्ये मुरलीचे सूर लोकसभेमध्ये वाजल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपण आजच्या दिवसाच्या निमित्तानं दिला पाहिजे. राजसाहेब ज्यावेळी एवढ्या प्रेमाने पुणे शहरासाठी ही सभा देतात, त्यावेळी तेवढ्या मोठ्या संख्येने मतदान करण्याचा संकल्प देखील आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. दादा नांदगावकर साहेब मागच्या वेळी गिरीश बापट 3,26,000 मतांनी निवडून आले, परंतु या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मुरलीधर मोहोळ, रवी धनगेकरचं डिपॉझिट घालवल्याशिवाय राहणार नाही, हे आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी सांगतो. कॉर्पोरेशनची निवडणूक लढवण्यासारखी निवडणूक लढवू नका. याला काही उद्दिष्ट आहेत. या ठिकाणी राजसाहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा, महायुतीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर काय वातावरण या पुणे शहरामध्ये झालेले ही सांगण्याची कुणाला आवश्यकता नाही. एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या महायुतीच्या या उमेदवाराची कोण कमळ आहे हे देखील आपण सांगायला नागरिकांना विसरू नका. पुणेकर नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु या सगळ्या वातावरणामध्ये दादा एका पॅम्पलेटमध्ये घड्याळाचं चिन्हच वापरले यांनी. धनगेकरनी काय केलं की लोकांमध्ये जमलिंग होण्याकरता घड्याळाचं चिन्ह वापरले, त्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. म्हणजे कुठल्या प्रवृत्तीने प्रचार चालू आहे याची जाणीव आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. आता या सगळ्या गोष्टीचा वेध घेत असताना राजसाहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये मराठी तरुणाची अस्मिता जपण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं. जर कोण वेगळ्या पद्धतीने मराठी तरुणांना, मराठी व्यापाऱ्यांना वागणूक देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वेळेवरती जाब विचारण्याचं काम देखील आदरणीय राजसाहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलं आहे. या ठिकाणी आदरणीय राजसाहेब सभेकडे निघालेले आहेत. थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतीलच. परंतु या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्तानं मनसेच्या सैनिकांना मी आवाहन करू इच्छितो की राजसाहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये जो मराठी तरुणाचा जो वसा जपलेला आहे ते या मतदानाच्या रूपानं 13 तारखेला होणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. उद्याचा दिवसच फक्त मध्ये आहे. या ठिकाणी आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय मुरली अण्णा मोहोळ आले, त्यांचं आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करूया.
आणि एका चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक होतीये. मोदीजींना आपल्याला पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पाहायचे, तर त्या उद्दिष्टानं ह्या संपूर्ण निवडणुकीने आपण पाहिलं पाहिजे. आजच्या या सभेच्या निमित्तानं पाऊस झाल्यानंतर लोकांना शंका वाटत होती की ही सभा होती नाही होती. काही लोक वेगळ्या पद्धतीने मेसेज देखील करत होते. परंतु राज साहेबांचा कार्यकर्ता पावसाला डगमगणारा नाही याची जाणीव आज तुम्ही या ठिकाणी करून दिली, याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. या संपूर्ण वातावरणामध्ये मुरलीधर मोहोळांना तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते आज राजसाहेबांच्या रूपानं त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच या प्रसंगाच्या निमित्तानं बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधुरीवहिनी मिसाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आज राजसाहेब ठाकरेंना ऐकायला जमलेला प्रचंड श्रोतृ, व्यासपीठावर उपस्थित आमचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी, साईनाथ बाबर, दीपकजी मानकरजी, वागसकरजी, किशोरजी शिंदे, भानगिरेजी, सातपुते, आमचे अध्यक्ष धीरजजी घाटे, आमचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील, अजय शिंदे, शेंडगेजी, समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, आम्ही आज राजसाहेब येणार आहेत आणि राजसाहेबांनी भारतीय जनता पार्टीला म्हणजेच मोदीजींना पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं आणि मनसेचं अभिनंदन करते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बरेच पक्ष हे मोदीजींना साथ देण्यासाठी आज मैदानात उतरलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आम्हाला खूप परमपूज्य होते. आम्ही त्यांना नुसतं मानायचं नाही, तर आमच्या फॅमिलीपासनं बाळासाहेब ठाकरे आम्हाला पूजनीय होते. तुम्हाला माहितीच असेल की बाळासाहेब ठाकरेंनी जी पण भूमिका घेतली ती स्पष्ट असायची, त्यांचे विचार स्पष्ट असायचे आणि घेतलेल्या भूमिकेशी कधीही फारकत न करणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्यामुळे अख्खं महाराष्ट्राचा हिंदू हा बाळासाहेबांना जोडला गेला. मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंनंतर ठाकरे घराण्यामध्ये राजसाहेब हेच असे आहेत की जे त्यांच्या विचाराशी ठाम असतात. ज्या वेळेस टीका करायची तेव्हा ते टीकाही करतात, पण ज्या वेळेस त्यांना माहिती आहे की ही देशाच्या सुरक्षेची, देशाच्या विकासाची निवडणूक आहे, हे धर्मयुद्ध आहे आणि मोदींना पंतप्रधान करायचं आहे, अशा वेळेस त्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ते त्यांच्या विचारांशी ठाम आहेत. त्यांच्या घराण्यातला एकमेव वारस की जो बाळासाहेबांचा वारसा चालवतो. तुम्हाला माहिती आहे की मोदींना हे सगळेजण का जोडले गेले आणि विरोधक सांगतात ही जी इंडिया आघाडी आहे ना, त्याच्यामधले 4 इनिशियल पहिले तर इंदिरा गांधीचेच आहेत. आणि ते काय सांगतात की मोदीजींनी गेल्या 10 वर्षात काय केलं. जे 2.5 वर्ष हातावर हात ठेवून बसले, ज्यांनी 2.5 वर्षात कधी मंत्रालयात पाऊल ठेवलं नाही, ते विचारतात की मोदींनी 10 वर्षात काय केलं. आज समोर प्रचंड जनसमुदाय बसलाय आणि तो तोंडाला कुठलाही मास्क न लावता बसलाय. हे मोदींनी केलं. आज मोदींनी 140 कोटी जनता, भारतासारखा गरीब देश लोक हिणवायचे की या गरीब देशामध्ये 30 ते 40 कोटी लोक करोनाने मृत्यू पावतील. अशा वेळेस मोदींनी त्यांच्या शास्त्रज्ञांवर भरोसा ठेवला, लस तयार केली आणि ती 140 कोटी लोकांपर्यंत फुकट पोचवली. हे कुठल्याही देशात झालं नाही, ते मोदीजींनी केलं.
आज ते विचारतात की मोदीजींनी काय केलं. तुम्हाला माहिती आहे की गरीबातल्या गरीब माणसाला अन्न पोचवणं, त्याला घर देणं, त्याला शौचालय देणं, त्याच्या आरोग्याची काळजी घेणं हे मोदीजींनी केलंय. त्याचप्रमाणे तरुणांसाठी व्यापार वाढवणं, उद्योग वाढवणं. जर आपल्या देशातला व्यापार वाढला नाही, उद्योग वाढले नाही तर रोजगार वाढणार नाही हे ओळखून मोदीजींनी अशी पावलं उचलली आणि एज्युकेशन पॉलिसी की आपला येणारा देश जगामध्ये तरुण देश असणार आहे. त्या काळामध्ये त्या तरुणाईला उद्योग मिळाला पाहिजे आणि तो सुसंस्कृत सुशिक्षित झाला पाहिजे हे मोदीजींनी केलं. देशाची सुरक्षा पूर्ण बॉर्डरपर्यंत, सीमेपर्यंत इन्फ्रा करून आज सैनिकांचं मनोबल वाढवलं हे मोदीजींनी केलं. आज देशातली कुठलीही जनता असेल, कुठल्याही वर्गातली असेल, कुठल्याही जातीची असेल, कुठल्याही धर्माची असेल, प्रत्येकासाठी जे काही करायला पाहिजे ते गेल्या 10 वर्षात मोदींनी केलं आणि पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन पण त्यांच्याकडे तयार आहे. तुम्हाला माहिती आहे की पांडव कौरवांचं युद्ध झालं तेव्हा पांडवांच्या बाजूनी जेवढे लोक उभे राहिले राजे, जे सत्याची बाजू घेतली त्यांचा विजय झाला. त्यामुळे आज सत्याच्या बाजूनी मोदीजी लढतायत. 13 तारखेला आपलं मतदान आहे. आपले उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उभे आहेत. कमळाचं बटन दाबून एक खासदार आपला मोदीजींना जोडायला पाठवायचा आहे ही विनंती करायला आणि हे आव्हान करायला मी इथे आले. सगळ्यांनी आवर्जून मतदानाला जा आणि मोदींना परत पंतप्रधान बघण्याचं स्वप्न पूर्ण करा एवढं सांगते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मिसाळताई. यानंतर सिने अभिनेते आणि आपले उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांचे मित्र प्रवीणजी तरडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार. आणि समोर उपस्थित असलेलं हे भगव्या रंगाची जी लाट आहे ती पाहून खूप मनापासून आनंद होतोय. मी आज इथं या एवढ्या मान्यवर मंडळींमध्ये इथं उभा आहे. हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा, हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा, सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, मनसेचे अध्यक्ष सन्मान्य अमित साहेब ठाकरे हे सुद्धा इथं आलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महायुतीचा, सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा, सन्मान्य अमित साहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा. मी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना विनंती करतो की त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम. व्यासपीठावरची सर्व आलेल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की व्यासपीठावरची गर्दी कमी करायची आहे. व्यासपीठावरती गर्दी जी झाली आहे ती कमी करायची आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी असतील, महायुतीचे जे काही पदाधिकारी असतील, ज्यांची नावं घेतली आहेत त्यांनी स्टेजवरती थांबायचं आहे. ज्यांची खुर्च्यावरती नावं आहेत त्यांनीच थांबायचं आहे. बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण स्टेज खाली करायचा आहे. मी तरडे साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं भाषण पूर्ण करावं. नेमकी ही धडधड माझ्याच वाट्याला आली. ज्यांच्या वाणीवर
सरस्वतीचं वरदान आहे, त्या माणसासमोर आज बोलावं लागतंय. काही नाही, मी माझ्या मित्रासाठी इथं आलोय. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे आणि एवढंच सांगेल की दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्व दूर पोहोचवायचा आहे. सालस सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. माझ्या चित्रपटातला एक डायलॉग घेऊन मी एवढंच म्हणेल की 2-2 वर्ष पाऊस नाही पडला स्वराज्यात, तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट. आणि हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही, कारण इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्यांनी या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे. काही उदाहरणं 2-3 दिवसापूर्वी पुण्यात घडली, त्याच्यावर मान्यवर बोलतीलच, तेवढ्यासाठी हे उदाहरण दिलं. पण आज साहेब आलेत म्हणून एक गोष्ट बोलतो. माझा धर्मवीर चित्रपट गेल्या वेळी आला आणि त्याच्यातला एक राजसाहेबांचा सीन सिनेमात असलेला कट झाला. अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले, पण साहेबांना त्याचं कारण माहिती आहे. शिंदे साहेबांनी अनेक भाषणात ते सांगितलेलं सुद्धा आहे. राजसाहेब हे आमचे आदर्श आहेत. कलाकारांच्या पाठीशी एखाद्या पक्षानं किती ठामपणे उभं राहावं हे या शहरातल्या प्रत्येक कलाकारानं अनुभवलेलं आहे. त्यामुळं मुरलीधर मोहोळचा मित्र, मुळशीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो की पुढचे काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीनं पुणे शहराला दिलेलं आहे. त्याला आपल्याला आपले लाडके बापटसाहेब ज्या लीडने आले होते त्याच्या पुढं जाऊन थोडं मतदान करा आणि आपल्या मुरली अण्णाला मोठ्या दौलत दिल्लीला पाठवा. मुळशी तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे की सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी मुळशीतून मानगाव मार्गे रायगडला नेली आणि त्यांच्या पत्रात उल्लेख आहे अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार माणसं या भागात राहतात. त्यामुळे ही लूट प्रामाणिकपणे रायगडावर पोहोचेल. तो मुळशीतला प्रामाणिक मावळा आज मोदी साहेबांनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं हात जोडून विनंती, मुळशी तालुक्याचा हा प्रामाणिकपणा आपल्याला सर्व दूर न्यायचा आहे. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, हिंदुत्वाचा गजर सोडू नका रे, एवढीच विनंती मुरली अण्णाचा मित्र म्हणून करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तरडे साहेब. यानंतर आपल्या पुण्याचे लाडके, या महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. राजसाहेबांच्या आधी भाषण करायला मिळावं अशी कल्पना होती, कारण ते आल्यानंतर कोणीच आमचं ऐकणार नाही. पण मी केवळ राजसाहेबांची स्तुती करण्यासाठी त्यांचा एक जुना मित्र म्हणून उभा आहे. आज पावसामुळे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या सभा रद्द झाल्या. अनेक जण पावसामध्ये सभा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्या पण रद्द झाल्या. परंतु राजसाहेबांना जेव्हा आम्ही घाबरत म्हटलं की पाऊस असल्यामुळे सभेचं काय करायचं, ते म्हणाले 5 जण जरी समोर असले तरी मी बोलणार आहे. आता अशा नेत्याचे सैनिक समोर बसलेले आहेत, तेही असं म्हणाले की आज होऊनच जाऊ द्या की आमचा नेता 5 जण समोर जर असतानाही बोलणार असेल तर पाऊस कितीही पडू देत, पण आम्ही मात्र उपस्थित राहणार. लांबपर्यंत कुठेही बसायला एकही खुर्ची शिल्लक राहिली नाही. अशी ही खूप ऐतिहासिक सभा या ठिकाणी होत आहे. त्या सभेला व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते, एका अर्थाने आपण सगळेजण एक आश्वासक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहतो की हे नेतृत्व त्यांना जे हवं ते मांडतात, कोणाला बरं वाटेल यासाठी मांडत नाहीत.
असं एक नेतृत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत असे माननीय राजसाहेब. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेण्यामध्ये वेळ घेणार नाही, मी फक्त 1 मिनिट फक्त भाषण करणार आहे. मी खरं म्हणजे महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा नेता, महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांचं खूप आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मला आठवतं की 3-4 वर्षापूर्वी मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. अचानक नाशिकच्या गेस्ट हाऊसला आम्ही भेटलो आणि काही चर्चा झाली. मला म्हणाले मुंबईत घरी आहे. मी मुंबईतल्या घरी गेलो आणि त्यावेळेला स्वाभाविकपणे आग्रहाने मी असं म्हटलं की खरं म्हणजे ह्या मोठ्या राष्ट्रीय प्रवाहात तुम्ही आलं पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. ती वेळ ही आत्ताची होती आणि त्याप्रमाणे कुठलीही अपेक्षा नव्हतं. राजसाहेबांची ताकद इतकी आहे की ते त्यांच्या टर्म्सवर चालू शकले असते, पण आज मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्यामध्ये देश मजबूत होणार आहे आणि त्यामुळे कुठलीही अपेक्षा व्यक्त न करता त्यांनी एका अर्थाने कुठलाही लोकसभा द्या आणि राज्यसभा द्या, पहिलं विधानसभेचं बोला मग पाठिंबा देतो, असं काही अपेक्षा न ठेवता, कारण एक जण विधानसभेचं आधी बोलून घेतात. मी सगळ्याच चर्चांमध्ये असतो, पण कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आजची सभा हे दाखवते की भारतीय जनता पार्टीने तरुण या शहरामध्ये 20 वर्ष नगरसेवक असणारा, स्थायी समिती अध्यक्ष असणारा, महापौर असणारा, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा सरचिटणीस असणारा, पहिलवान 6 वर्ष कोल्हापूरच्या मातीमध्ये ज्यांनी सराव केलेला आहे आणि भल्याभल्यांना जो जमिनीवर पाठीवर पाडेल असा पहिलवान मुरलीधर मोहोळ उभा केलेला आहे. राजसाहेबांचे मी खूप मनापासून आभार यासाठी मानेन की बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतरही आत्तापर्यंत तरी त्यांनी 3च सभा मान्य केल्या. आम्ही भाग्यवान आहोत. एक त्यांनी जुन्या प्रेमापोटी असेल, एकूण त्या भागातली आवश्यकता असेल म्हणून कणकवलीला राणेसाहेबांसाठी एक सभा केली. एक सभा ते मोदी साहेबांबरोबर 17 तारखेला मुंबईत करणार आहेत आणि आम्ही भाग्यवान की 3री सभा आम्हाला मिळाली. आम्ही खूप मनापासून आभार मानतो आणि वेळ न घालवता, म्हणजे संयोजकांनी ह्याला बोलवा त्याला बोलवा, वेळ न घालवता बहुधा नंतरचा बघता आपला उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ आहे, त्याला मीच असं म्हणतो की तू तुझं भाषण सुरू कर. राज साहेब आगे बढ़ो. आज आपल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब या ठिकाणी पुणेकरांना भेटायला आले आहेत. त्यांचं मनापासून पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. व्यासपीठावरती मान्य चंद्रकांतदादा असतील, इतर सर्वच मान्यवर मंडळी असतील, कारण मला माहिती आहे आपण राजसाहेबांना बघायला आलो आहे, पाहायला आलो आहे, ऐकायला आलो आहे आणि त्यामुळे फार वेळ आपल्यामध्ये घेणार नाही. मी साहेबांना आले असं म्हटलं, साहेब आता तुम्ही आल्यानंतर मला बोलताच येणार नाही, तुम्ही यायच्या अगोदर बोललेलं बरं झालं असतं. कारण अशी व्यक्ती खरं तर ज्यांना आपण आदर्श मानतो, ज्यांचं एक आदरपूर्वक अशा पद्धतीचा एक धाक आपल्या मनामध्ये कायम असतो, अशी व्यक्ती मी माझ्या आयुष्यात एक राजकीय कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांकडे पाहिलं. आणि आज मी साहेब मनापासून आपल्याला धन्यवाद यासाठी देईन की गुढीपाडव्याला आपण मान्य मोदी साहेबांना पाठिंबा दिलात आणि आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आलात. मला मनापासून आपल्याला किती धन्यवाद द्यावेत याच्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. आपण नेहमीच राजसाहेबांना ऐकलं आहे, पाहिलं आहे. साहेब पुण्याविषयी आपल्याला मनापासून प्रेम आहे पुण्यावरती आणि पुणे शहर हे आपलं आवडतं शहर आहे. या पुण्याच्या विकासाच्या संदर्भातमध्ये आपला एक दृष्टिकोन आहे, आपली एक विजन आहे. ज्या ज्या वेळेला आपण पुण्यामध्ये येता त्या वेळेला पुण्याच्या विकासावरती बोलता, पुण्याच्या भविष्यावरती आपण नेहमी बोलता. मी आपल्याला साहेब शब्द देतो, वचन देतो, जे तुमच्या स्वप्नातलं पुणे आहे, तुम्ही जे पुण्याचं विकसित पुण्याचं स्वप्न पाहिलं, एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणाहून निवडून गेल्यानंतर साहेब ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मनापासून करेन. प्रामाणिकपणे मी तो प्रयत्न नक्की करेन. का तर पुण्याच्याबद्दलचं अत्यंत संवेदनशीलता आपण नेहमीच दाखवली. मी एवढंच या निमित्तानं सांगेल की पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी माननीय साहेबांनी पाठिंबा दिला आणि अगदी जाहीरपणे सांगितलं की या देशाचं नेतृत्व हे केवळ मोदीजीच करू शकतात.
या देशाचं भविष्य जर कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील तर ते मोदीजींच्याच हातामध्ये राहू शकतं. आणि हा विश्वास आपण महाराष्ट्रातल्या तमाम मनसैनिकांना दिला. साहेब, ज्या दिवशी आपण 9 तारखेला गुढीपाडव्याला हा पाठिंबा जाहीर केला, त्या दिवसापासनं पुण्यातला प्रत्येक मनसैनिक, प्रत्येक मनसेचा नेता मनापासनं काम करतोय, एकरूप होऊन काम करतोय, एक दिलानं या ठिकाणी काम करतोय. आपण मला आता आल्यानंतर विचारलं की आमची लोक काम करतात का. साहेब, मी या निमित्तानं एवढंच सांगेन की जे सगळे नेते आपल्या व्यासपीठावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, गेल्या 25-30 वर्षापासून एक मैत्रीचं नातं आमच्यामध्ये आहे. सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी संघटनेमध्ये काम केलेले कार्यकर्ते आहोत. मी युवा मोर्चाचं काम करत होतो, हे सगळी मंडळी विद्यार्थी सेनेचं काम करत होते. नंतर आम्ही पक्षाचं काम करायला लागलो. मग महापालिकेत आम्ही सगळे नगरसेवक म्हणून एकत्र काम केलं. आणि त्यामुळे केवळ आपल्या आदेशाची हे सगळे मंडळी वाट पाहत होते. मनातून इच्छा तीच होती, भावना तीच होती की आमच्या मित्राला खासदार करायचं आहे, आमच्या मित्राला पाठिंबा द्यायचा आहे. पण केवळ आपल्या आदेशाची वाट पाहत होते. ज्या वेळेला आपला आदेश आला, कुठलाही विचार न करता माझे सगळे मित्र, समोर बसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व मनसैनिक मनापासून कामाला लागले. आणि त्यामुळे आपला विजय निश्चित होता साहेब. पण ही ताकद वाढली. आता या विजयाचं रूपांतर महाविजयामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आपली सगळी आमच्यासोबत आहे. जास्त बोलणार नाही, आपण सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहात. आपला आशीर्वाद या निमित्तानं मला मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. एक कार्यकर्त्याला शेवटी काय हवं असतं, ज्या नेत्यांना आदर्श मानतो आपण, ज्या नेत्यांना बघून आपण काम करतो, ज्यांच्या विचारावरती आपण मनापासून प्रेम करतो, अशी माणसं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतील तर याच्या इतका आनंद आणि याच्या इतका भाग्यवान कार्यकर्ता मी आहे. मला असं वाटतं, मला त्याचा अभिमान वाटतो. पुन्हा एकदा माननीय राजसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो. तमाम मनसैनिकांना खूप खूप मनापासून त्यांचे आभार मानतो. व्यासपीठावरती मंडळी बसलीत. केवळ 2 दिवसामध्ये या सभेचं नियोजन या सगळ्या नेत्यांनी केलं. आमचे साईनाथ भाऊ असतील, किशोर भाऊ असतील, बाळाभाऊ असतील, बाबूभाऊ असतील, सगळी माणसं, शिदोर साहेब, आपण अजय भाऊ, ही सगळी आप्पा सातपुते, रणजित दादा, मनापासून या सगळ्यांनी काम केलं, झोकून दिलं. आणि इतकी यशस्वी विराट सभा ही साहेब आपल्यासाठी आणि आमच्यासाठी, मला असं वाटतं या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद दिलं पाहिजे. यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी आपण टाळ्या वाजू. पुन्हा एकदा समस्त पुणेकरांच्या वतीनं हिंदू योद्धा मान्य राजसाहेबांचं या पुण्यनगरीत मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पुण्याचे भावी खासदार मुरली अण्णा मोहोळ. मी भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आणि राजेशजी पांडे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार करावा. जय श्रीराम. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ मानकर, त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीने नाना बानगिरे हे सुद्धा सन्माननीय राजसाहेबांचा सत्कार करतायत. याच्यानंतर RPIचे सचिन खरात हे सुद्धा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार करतायत. त्याचबरोबर आज अक्षय तृतीया आहे आणि असं म्हणतात की आज धातूचा कलश जर दिला तुम्ही जात तर तो अक्षय ऊर्जा आणि अक्षय प्राप्ती देतो. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सन्माननीय हेमंतजी गोडसे हे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना, हेमंत रासने हे सन्माननीय राजसाहेबांना कलश देत आहेत. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कसबा विधानसभेचे अध्यक्ष गणेश भाऊ बोकरे, त्याचबरोबर विक्रांतजी अमराळे पर्वतीचे विभाग अध्यक्ष, त्याचबरोबर आशिषजी देवधर, जयराजजी लांडगे आमच्या पुणे शहराचे उपशहर अध्यक्ष यांनी महाराष्ट्र या पुणे शहरामध्ये शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. आज त्याची आठवण करत त्यांना एक प्रतिमा देत आहेत. मी सर्वांच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा सत्कार त्यांना करावा असे त्यांना विनंती करतो. सचिनजी खरात RPI. जय जय श्रीराम. यानंतर हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे आपल्या सर्वांना संबोधित करतील.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो. दुपार संध्याकाळच्या वेळेला विजांसकट जो काही पाऊस पडला, मला वाटलं आजची सभा रद्द होते की काय. कारण मागच्या वेळेला मी जेव्हा एकदा पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा आमच्या अजय शिंदेच्या इकडे, बरोबर ना, तेव्हा इतका पाऊस पडला की तिकडे तो सगळा चिखल झाला आणि मग त्या दिवशी सभा रद्द झाली. मी म्हटलं अरे बाबा, आजची पण होती की काय. या सगळ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सभा रद्द झाल्या. पण आज तुमच्या साक्षीने ही एक भव्य सभा इथे आज पुण्यामध्ये होत आहे. खरं तर निघताना मी साधा कॉटनचा झब्बा आणि लेंगा काढला होता, म्हटलं जाऊ, पण म्हटलं पाऊस पडला तर रामतेरी गंगा मैलीचा सीन नको व्हायला. पण मी आपल्या बरोबरच्याला सांगितलं जरा झब्बा काढ, कारण मी तुमच्याशी बोलत राहीन, मागच्या ऐकायच्या मनस्थितीत नसतील. आज एक कितवी लोकसभेची निवडणूक आहे मला कल्पना नाही. कितवी आहे, कितवी लोकसभा आहे? 18वी. मी मध्यंतरी एक मुलाखत दिली होती, एक चॅनल आहे बोल भिडू नावाचं, आत्ता एक 7-8-10 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की मला समज नाही म्हणणार मी त्याला, पण राजकारणाची उमज ज्याला म्हणतो आपण, असा साधारणपणे तो काळ होता. 1975चा काळ होता, ज्याला आणीबाणी लागली गेली. आणि त्यावेळेला अख्खा देश असा सगळा घुसळून निघत होता. मी शाळेमध्ये होतो, परंतु समजत होतो, आजूबाजूचं वातावरण पाहत होतो. त्याच्यानंतर 77 साली मग निवडणूक झाली त्या आणीबाणीच्या विरोधात. मी पाहत होतो साधारणपणे 52 सालापासून, जेव्हा आपल्या देशामध्ये पहिली निवडणूक ज्यावेळेला झाली 52 साली, त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहत होतो. मग ती 71ची निवडणूक असेल, ती गरिबी हटावणारा होता, काहीतरी एक विषय होता. मग 77ची निवडणूक झाली, त्यावेळेला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती. मग 80ला इंदिरा गांधींवरती ज्या प्रकारचे काही हल्ले झाले, ज्या प्रकारचे काही अत्याचार झाले, ज्या काही गोष्टी झाल्यात, आणि जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी ठरायला लागला. त्याच्यात परत इंदिरा गांधी आल्या, म्हणजे ते परत इंदिरा गांधींची लाट होती, तो विषय होता. 84 साली इंदिराजी गेल्या, त्यांची हत्या झाली, तो इश्यू होता. 89 साली बोफोर्स हा इश्यू होता. 91 साली राजीव गांधींची हत्या झाली, हा इश्यू होता. '96 साली मला असं वाटतं की बाबरी मशीद हा विषय होता. बाबरी मशीदचा ढाचा पडला होता त्यावेळेला. 92-93 दंगली बिंगली झाल्या होत्या, बॉम्बस्फोट झाले होते. 98ला कांदा विषय होता, कांदा महागला आणि तो विषय झाला होता तेव्हा. 99ला कारगिल विषय झाला आणि त्याचबरोबर विदेशी बाई, परदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि आतमध्ये गेले परत.
मग 2004ला मला असं वाटतं की इंडिया शायनिंग आलं. मग 2009ला मला असं वाटतं काहीतरी काही विषय झाले होते, तेव्हा पण काहीतरी विषय होते. 2014ला नरेंद्र मोदींची लाट आली. तो विषय होता, तो इश्यू होता. 2009ला मग ते सगळं पुलवामा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याचा इश्यू होता. ही मी पहिली निवडणूक बघतोय, इतक्या वर्षातली मी ही पहिली निवडणूक बघतोय ज्याला इश्यूच नाहीये, ज्याला विषयच नाहीये. आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई बहिणीवरनं आपापल्या काढतोय सगळं. एकेकाची भाषणं बघत होतो, एक जण बोलताना पाहत होतो. ही सगळी भाषणं आणि या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्र असा कधी नव्हता हो. या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात, इतर राज्यांमध्ये चालू शकतात, परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधनं शिव्या आणि सगळ्या गोष्टी, असा महाराष्ट्र कधी नव्हता. आणि या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ठरवलंय, वेगळ्याच, ज्याचा प्रगतीशी संबंध नाही आहे. आज नवीन अनेक तरुणी आज विचार करतायत, त्यांच्या भविष्याचा विचार करतायत, त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत. मी आजची सभा तुम्हाला सांगू का मी का घेतोय? मुरलीधरजी आज एका पुण्यासारख्या शहरामध्ये, इतक्या एका मोठ्या शहरामध्ये, इतके विद्वान या शहराने दिले, जगभरातल्या अनेक कंपन्यांना इतके सल्लागार दिले, अशा एका पुणे शहरामध्ये तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या एका पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणून मी तुमची सभा घेण्यासाठी आलोय. 4 गोष्टी मला काही सांगायच्या आहेत तुम्हाला. आपण विमानतळावर कोणाला तरी सोडायला जातो बघा, किंवा ट्रेनमध्ये सोडायला जातो, आणि मग जाताना काही 4 सल्ले देतो. बाहेरचं पाणी पिऊ नको, बाहेरचं कुठे खाऊ नको. मी काही जणांचं ऐकलंय, विमानातनं जाताना पण खिडकीतनं हात बाहेर काढू नको असं पण सांगतात. पण मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या नियोजन शून्य गोष्टींमुळे अनेक वेळेला आपल्या शहरांची जी शहरं बर्बाद होत आहेत, जी डोळ्यात देखत बर्बाद होताना दिसत आहेत, आणि ती जर समजा लोकप्रतिनिधी म्हणून जर उद्या समजा खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, हे जर समजा ती शहरं वाचवणार नसतील, मोठी चांगली करणार नसतील. मी एक 2014 साली एक छोटी डॉक्युमेंटरी केली होती एस्थेटिक वरती, YouTube वरती असेल बघा तुम्ही ती. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी एवढंच म्हटलं होतं की आज आपल्या देशामध्ये का नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत? तुमच्या टॅलेंट प्रमाणे नोकऱ्या उपलब्ध आहेत. शिक्षण मिळत नाही का? अरे शिक्षणाची तर राजधानी आहे पुणे. शिक्षण मिळत नाही का योग्य? शिक्षण मिळतंय योग्य. मग तरी पण आपल्याकडची मुलं, आपल्याकडच्या मुली या परदेशी का जात आहेत? शिक्षण तर त्यांना इथेही मिळतंय, नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळत आहेत, पगार कमी जास्ती प्रमाणामध्ये काही गोष्टी असतील, का जात आहेत मध्ये? ते एकाच गोष्टीसाठी जात आहेत, ते म्हणजे सभोवतालचं वातावरण. त्यांच्या सभोवतालचं वातावरण आहे ते त्यांना आनंदी ठेवत नाहीये. आपल्याकडे राजकीय मुद्दे काढले जातात, पण ते राजकीय मुद्दे खालपर्यंत जातात आणि शाळांमध्ये कॉलेजपर्यंत जातात. ते वातावरण त्यांना आवडत नाहीये. असल्या घाणेरड्या वातावरणामध्ये त्यांना राहू इच्छित नाहीत. म्हणून त्याच्या मनामध्ये पहिला विचार येतो, हा देश सोडून बाहेर निघून जावं. इच्छा नसते, पण सभोवतालचं वातावरण त्याला ढकलतं बाहेर. आज आपले खासदार असतील, आपले आमदार असतील, नगरसेवक असतील,
यांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे सभोवतालचं वातावरण चांगलं करणं, आपापसातलं वातावरण चांगलं करणं. मी गेले कित्येक वर्ष या पुण्या शहरामध्ये येऊन, त्यावेळेला आता काही यांच्याकडे कोणाकडे रेकॉर्ड असले तर असले मला माहिती नाही, त्यावेळेला एवढे चॅनल पण नव्हते. पण मी तेव्हा सांगायचो, मी जेव्हा पुणे छोटं होतं, जेव्हा लहान होतं, की मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला. वेडं वाकडं वाढायला लागलं शहर. कुठून कुठे चाललंय, काय चाललंय काहीच कळत नाही. पण मुंबई शहराची वाट लागायला एक काळ गेला. पुणे शहराची वाट लागायला वेळ नाही लागणार. आणि छोट्या का पायाभूत सुविधा उद्या उपलब्ध झाल्या की ते शहर बर्बाद व्हायला लागतं, जर नियोजन नसेल तर. एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा झाला आणि वेड्यासारखं हे शहर वाटेल तिकडे पसरायला लागलं. त्याला काही नियोजन नाही, काही नाही. कुठेही रस्ता निघतोय. मला वाटलं आज इथे काही BRT करावी, मला वाटलं इथे फ्लायओव्हर करावा, मला वाटलं आज फ्लायओव्हर तोडावा, दुसरा बांधावा. काल परवाकडे मी बघत होतो, पुणे शहर, फक्त पुणे महानगरपालिका, एवढीच फक्त गोष्ट बोलतोय, पुणे महानगरपालिका या शहराची लोकसंख्या आहे 70 लाख. आत्ता मी 5-10 वर्षापूर्वीपर्यंत मी ऐकत होतो साधारणपणे या शहराची लोकसंख्या होती 30 लाख, 32 लाख, 35 लाख. आज बघतोय 70 लाख. आणि या 70 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये वाहनं किती आहेत? 72 लाख. कुठून रस्ते मिळणार आहेत तुम्हाला? कुठून रस्ते पुरणार आहेत आपल्याला? ही सार्वजनिक बसेसची व्यवस्था जी आपली असते, आता मेट्रो सुरू झाली आहे. मी मागे मेट्रो सुरू करताना मी आपल्याच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, म्हटलं एक सुरू करून बघा पहिल्यांदा पुणेकर जात आहेत का. प्रत्येक शहराची एक मानसिकता असते. मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करणं, BSTने प्रवास करणं वर्षानुवर्ष चालू आहे. पुणेकरांची काय परिस्थिती आहे? टू व्हीलर घेतली, मारली किक, चालला. कोण जिना चढेल आणि कोण ती मेट्रो पकडेल आणि कोण कशाला जाईल, त्यापेक्षा आपल्या इथून पटकन जाऊन येतो. हा प्रत्येकाच्या विचारातनं आज ज्या व्हेकल्स वाढलेले आहेत पुणे शहरामध्ये, उद्या रस्ते मिळणार नाहीत आपल्याला. मी जी काय माहिती काढली त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये साधारणपणे एका शहराला रस्ते हे त्या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे 15% रस्ते लागतात. आज पुणे शहरामध्ये साधारणपणे 7.5 ते 8% रस्ते आहेत. उद्या सकाळी घरातनं निघाल आणि तिथेच असाल. गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे 30 लाख लोक बाहेरून आले या शहरामध्ये. 30 लाख. शिक्षणासाठी आले, उद्योगासाठी आले. मी फक्त नुसतं तुमच्यासाठी फक्त वाचून दाखवतो, आपल्याकडे कल्पना नसते की पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीने कदाचित जगातलं असं एकमेव शहर असेल की जिथे एका शहरात सगळ्यात जास्ती विद्यापीठ आहेत आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत. पुण्यात सरकारचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. त्या व्यतिरिक्त 12 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, 5 खाजगी विद्यापीठे आहेत, 6 स्वायत्त ऑटोनॉमस विद्यापीठे आहेत, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, केंद्र सरकारची 2 महत्त्वाची कॉलेजेस आहेत, त्याशिवाय राज्य सरकारची इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, 8 मेडिकल कॉलेजेस आहेत. याशिवाय सदन कमांड पुण्यात आहे. देशातील पहिल्या 15 टॉप IT कंपन्यांची ऑफिसेस आहेत. पुण्यात 5,80,000 मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, ज्यांची अंदाजे दिल्लीला कर म्हणून किती भरतं माहिती आहे तुम्हाला? 75 ते 80 हजार कोटी रुपये भरतं. शहर मोठं होतंय, शहर वाढतंय. मुंबईमध्ये देखील इतक्या एजन्सीज काम करतात, पण इतक्या वर्षांमध्ये
त्या सगळ्या एजन्सीशी मिळून, मग ती महानगरपालिका असेल, ती म्हाडा असेल, अजून कुठची ती तुमच्या ज्या काही संस्था असतील जे प्रत्येक शहर म्हणून बघत असतात, त्यांची सगळ्यांची मिळून एक बैठक नाही झाली, एक मीटिंग नाही झाली इतक्या वर्षात. माझ्या आपल्या नगरसेवकांना, माझ्या आपल्या आमदारांना, माझ्या भावी खासदारांना माझी विनंती आहे की ज्या काही गोष्टी इथे येत आहेत, आता हा तुमचा नदीचा प्रकल्प महानगरपालिकेला माहीत नाही, केंद्रातनं पैसे आले आहेत, केंद्र सरकारकडनं काही निविदा काढल्या गेल्या, तो त्याचा प्रकल्प सुरू आहे, महानगरपालिकेला माहीत नाही, जनतेला माहीत नाही, लोकांना माहीत नाही काय चाललंय. तुम्ही उद्या खासदार होणार आहात, आपल्यातले तुमच्यामधले अनेक जण उद्या आमदार होणार आहेत, नगरसेवक होणार आहेत. नुसता नगरसेवक झालो, आमदार झालो, खासदार झालो म्हणून होत नाही, भागत नाही. या शहरांचं जर समजा नियोजन जर समजा आज नाही झालं, ही फुटतील शहरं, उद्ध्वस्त होतील. आणि या शहरांकडे नीट लक्ष दिलं जाऊ नये, बाकीच्या गोष्टींमध्ये करावं म्हणून इकडचे अनेक नेते हे आम्हाला सगळ्यांना इथे जातीपातीमध्ये गुंतवून ठेवतायत. मी अनेकदा हात जोडून विनंती केली आहे, जातीपातीतनं बाहेर या, पहिल्यांदा तुमच्या स्वतःचा विकासाचा विचार करा, तुमच्या आयुष्याचा विचार करा. या जातीपातीतनं तुम्हाला हाताला काही लागणार नाही. एखादा माणूस असतो तो स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी म्हणून जातीचा आधार घेतो आणि समाजामध्ये पसरवतो. लहान असल्यापासून या शहरामध्ये आलो मी. 71-72 सालापासून मी या शहरामध्ये आलो. एक टुमदार सुंदर असं पुणे होतं. छान बागा होत्या, तलाव होते, वातावरण छान होतं, गर्दीने भरलेलं नव्हतं. आज त्याच पुण्यामध्ये येताना काय अवस्था झाली, कुठून कुठपर्यंत शहर पोहोचलंय, जरा एकदा अंदाज तर घ्या. आणि ही नियोजन शून्य जेव्हा शहरं उभी राहायला लागतात, त्याच्यातनं काही आपल्या हातात लागणार नाहीयेत आणि अनेकांची इच्छा देखील नाहीये. आणि म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. मी मागे सांगितलं होतं ना की ज्यावेळेला शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली 1999 साली, आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत, पण ते अजितदादांबरोबर आहेत. बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही. आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे 1999 सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे, इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखाडला गेला होता. अरे माहिती आहेत का ते कोण आहेत? राम गणेश गडकरी माहिती आहेत का? अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उखडला. काही माहिती नाही, काही कशाला संबंध नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी, ते जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं, त्या जेम्स लेन प्रकरणामधनं विष कालवलं गेलं. कोण कुठचा जेम्स लेन? बरं, तो जेम्स लेन मुलाखती देतोय, तो सांगतोय की मी इथल्या कुठच्याही माणसाचं कधीच नाव घेतलं नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो, हे त्याच्या मुलाखतीत तो सांगतोय. पण तोपर्यंत तुमच्यात विष कालवून झालं होतं. का विष कालवलं गेलं? कारण तुम्ही जातीकडे पाहावं आणि आम्हाला मतदान करत राहावं,
तुम्हाला लागते कशाला चांगलं शहर होण्याशी मतलब काय तुम्हाला? तुमच्या पिढ्या जन्माला येतील, जिवंत राहतील, म्हाताऱ्या होतील, मरतील. कोणाला गरज आहे याची? आम्ही पेटतो कशामध्ये? आम्हाला शहर बर्बाद झालं तरी चालेल, आम्ही थंड असतो, पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते. का? काही कारण नाही. या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी ही मंडळी आजपर्यंत आज तुमच्या समोर येत आहेत. आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत. की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत. अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकला आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजते काय चाललंय राजकारण. ते आत्ता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय. समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत. त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते. पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्याला भरघोस मतांनी मतदान करा. ही जी अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना, चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं, हे कशासाठी? कारण गेल्या 10 वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार, माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत, ते राहणार. पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अभिनंदन देखील करणार. जे अनेक चांगले मुसलमान आहेत, जे आपापल्या कष्टाने कामं करतायत, नोकऱ्या करतायत, व्यवसाय करतायत, त्यांचा विषय येत नाही. पण काही जे वाह्यात आहेत, ज्यांना इथे सगळा धुमाकूळ घालायचा, धार्मिक धुमाकूळ, ज्यांना गेले 10 वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय, ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हे सगळे फतवे निघतायत. उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून, पुण्या रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील. मला अजूनही आठवतंय तो सगळा 80-90चा सगळा काळ, काय काय चालू होतं, यांचे उन्माद सुरू होते, उन्माद. या सगळ्या गोष्टींचा शेवट होता हा बाबरी मशिदीचा ढाचा पडणं. पण तो ढाचा पडल्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की या देशामध्ये राम मंदिर घडेल, बनेल. पण तुम्हाला निश्चित सांगतो, मी परत मगाशी म्हटल्याप्रमाणे काही मतभेद असतील, पण राम मंदिर जर कोणामुळे होऊ शकलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकलं या देशामध्ये. जो माझा कारसेवक त्यावेळेला गेला, मुलायम सिंग यादवच्या लोकांनी, पोलिसांनी ज्याला गोळ्या घालून ठार मारले ज्याला कारसेवकांना, आणि त्यांची शरयू नदीमध्ये ज्याला प्रेत फेकून दिली गेली होती, माझ्या डोळ्यासमोर आजही आहे ते चित्र. जेव्हा ते राम मंदिर झालं त्यावेळेला त्या कारसेवकांच्या आत्म्याला काय शांती मिळाली असेल की आपलं बलिदान फुकट नाही गेलं. पण भावनिक विषय हे स्वतःपुरता ठेवायचे असतात.
तुमचं मत, तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या मतपेटीमधनं व्यक्त व्हायला पाहिजेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडनं तुम्ही पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की माझ्या शहराच्या नियोजनाचं काय चाललंय. आणि मी आपल्याला पण सांगू इच्छितो, या इकडे या. ज्या पुणे शहरातल्या लोकांकडनं अनेक तज्ज्ञ लोक इथे राहतात, अनेक विद्वान लोक इथे राहतात, या शहराची मांडणी कशा प्रकारे झाली पाहिजे, कशा प्रकारे याला पाणी पुरवठा झाला पाहिजे, कशा प्रकारे याची आरोग्य व्यवस्था असली पाहिजे, कशा प्रकारचे इथे रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिजेस हे झाले पाहिजेत, या माझ्या पुण्यामधल्या जनतेला सुखाने कसं नांदता आलं पाहिजे, घरातनं बाहेर पाऊल ठेवल्यावरती सुखासमाधानाचा श्वास घेता आला पाहिजे. मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय, हे चित्र उभं करण्याचं काम, जबाबदारी ही तुम्हा लोकांवरती आहे. सगळीच नाही, पण खासदार, आमदार, नगरसेवक सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मला असं वाटतं की याची सगळ्यांची मिळून एक बैठक होणं गरजेचं आहे आणि या पुणे शहराला एक चांगला आकार देण्याचा आपण प्रयत्न करू. माझा तर सहभाग तर 100% असेलच असेल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु आज ह्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जाताना जसे ते फतवे काढू शकतात, तसं जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या पुण्यातल्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजच्या या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय.